हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपण आज कंट्रोल सर्किटबद्दल माहिती पाहणार आहोत. कुठल्याही विकसनशील देशाची सामाजिक व आर्थिक प्रगती ही औद्योगिक विकासावरच अवलंबून असते. 21व्या शतकामध्ये आपला देशसुद्धा एक नवीन औद्योगिक महासत्ताक म्हणून प्रगती करत आहे. आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे औद्योगिक कारखाने विकसित होत आहेत. या कारखान्यामध्ये स्मॉल स्केल व लार्ज स्केल इंडस्ट्रीज येतात. या कारखान्यामध्ये वेगवेगळी यंत्रे वापरण्यात येतात. ही यंत्रे विद्युत मोटरनी फिरविली जातात. मोटर सुरू करणे, बंद करणे, मोटर फिरण्याची दिशा बदलविणे, टेम्पररी मूव्हिंग म्हणजेच इंचिंग, जॉगिंग यासारखी ऑपरेशन ही कंट्रोल सर्किटच्या साहाय्याने केली जातात. किंबहुना कंट्रोल सर्किट म्हणजे ह्या मोटरच्या ऑपरेशन्सला आपल्या आवश्यकतेनुसार वापरण्याचं असलेलं तंत्र होय. कंट्रोल सर्किट हे स्टार्टर्समध्ये सुद्धा वापरले जातात. आता बघूया आपण बेसिक कंट्रोल. मोटरचे नियंत्रण हे वेगवेगळ्या स्टार्टरनी केले जाते. कोणत्याही स्टार्टरमध्ये कॉन्टॅक्टर, ओव्हरलोड रिले, पुश बटन, नो होल्ड कॉईल किंवा त्याला होल्ड ऑन कॉईल असेही म्हणतात. स्टार्टर या शब्दाचा अर्थ मोटर सुरू करण्याकरता ज्या यंत्राचा उपयोग केला जातो त्याला स्टार्टर असे म्हणतात. कॉन्टॅक्टर म्हणजे ज्या कोणत्या दोन फिजिकल करंट वाहून नेणाऱ्या कॉन्टॅक्टचा एकत्रित जोड होऊन करंट वाहतो त्याला कॉन्टॅक्टर म्हणतात. ओव्हरलोड रिले म्हणजे ज्यामधनं रेटेड कॅपॅसिटीपेक्षा करंट झाल्यानंतर प्रोटेक्शन म्हणून जो मदत करतो तो ओव्हरलोड रिले. पुश बटन म्हणजे त्यावरती दाब देऊन स्विचचं ऑन ऑफ कार्य केले जाते ते पुश बटन. नो होल्ड कॉईल म्हणजे सर्किटमध्ये करंट फिरवण्यासाठी किंवा खेळता राहण्यासाठी असलेलं मेकॅनिझम. आता आपण थोडं विस्तृत स्वरूपामध्ये या टर्मिनॉलॉजीचा अर्थ पाहू. ऑन ऑफ पुश बटन. पुश बटन हे डबल ब्रेक प्रकारचे असतात ज्यामध्ये दोन कॉन्टॅक्ट्स असतात. एक म्हणजे NO व NC. NO या शब्दाचा अर्थ नॉर्मली ओपन, NC या शब्दाचा अर्थ नॉर्मली क्लोज्ड. म्हणजेच मोटर सुरू करायची असल्यास जो कॉन्टॅक्ट असतो तो नॉर्मली ओपन असतो. तो पुश केल्यानंतर तो कॉन्टॅक्ट क्लोज्ड होतो व त्यातनं प्रवाह वाहून सर्किट कंप्लीट होते. हा एक प्रकार. NC म्हणजे नॉर्मली क्लोज्ड. NO बटन दाबल्यानंतर करंट वाहण्यासाठी एक कॉन्टॅक्ट असतो की जो क्लोज्ड असतो, परंतु ओव्हरलोड जर करंट वाहत असेल तर तो कॉन्टॅक्टर ओपन होतो, तो म्हणजे NC. आकृतीमध्ये आपण 4 कॉन्टॅक्टर आपण बघतो आहे चौकोनी स्ट्रीप असल्यासारख्या. इनपुट साईडचे 3 फेज आणि एक न्यूट्रल कनेक्ट होऊन आउटपुट साईडला रेजिस्टन्सच्या मार्फत जाताना दिसत आहेत. सेंटरला तो रॉड दिसतो आहे, तो त्या प्लंजरला सप्लाय देऊन तिथे चुंबकीय क्रिया करून इलेक्ट्रिकल सर्किट पूर्ण करण्यासाठी मदत करतो.
त्यानंतर ही आता इंटरलॉकिंग टर्मिनल दाखविलेला आहे. रिमोट कंट्रोलद्वारा हे सुद्धा ऑपरेट करता येतात. हे कंट्रोल सर्किटचे वेगवेगळे सर्किटचे प्रकार आहेत. आता बघू इंटरलॉकिंग. 3 फेज इंडक्शन मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी 2 फेजच्या जोडणीमध्ये अदलबदल करावा लागतो. जर मोटरला RYB या क्रमामध्ये म्हणजे अर्थात RYB, R फेज, Y फेज, B फेज या क्रमामध्ये 3 फेज सप्लाय दिला आणि या दिलेल्या सप्लायला जर आपण पॉझिटिव्ह सिक्वेन्स असं संबोधले व ज्या मोटरला सप्लाय दिला ती मोटर घड्याळी काट्याच्या दिशेने फिरत असेल, ही एक स्थिती आपण गृहीत धरू, तर वरते RYB हे जे 3 फेज दिले त्यापैकी कोणत्याही 2 फेजमध्ये अदलाबदल केली तर त्याला निगेटिव्ह सिक्वेन्स असे म्हणता येईल. निगेटिव्हचा अर्थ असा, पहिल्यांदा जो फिरण्याचा सिक्वेन्स गृहीत धरला होता त्याच्या विरुद्ध हा जो सिक्वेन्स होतो त्याला निगेटिव्ह सिक्वेन्स म्हणजे उलट दिशा असं गृहीत धरावं. निगेटिव्ह याचा अर्थ मॅथमॅटिकलमध्ये जो निगेटिव्ह असा संदर्भ घेतात अशा संदर्भात न घेता स्थितीजन्य स्वरूपामध्ये त्याकडे बघावे. या स्थितीकरता 2 कॉन्टॅक्टरचा वापर करून फॉरवर्ड आणि रिव्हर्स्ड ऑपरेशन साधलं जाते. म्हणजे पॉझिटिव्हला आपण फॉरवर्ड म्हणू शकतो व निगेटिव्ह रोटेशनला रिव्हर्स ऑपरेशन असं म्हणता येईल. हे दोन्ही कॉन्टॅक्टर एकाच वेळी ऑपरेट होऊ नये म्हणून इंटरलॉकिंग सिस्टीम वापरतात. इंटरलॉकिंग सिस्टीमचे प्रकार: पुश बटन इंटरलॉकिंग, ऑक्झिलरी कॉन्टॅक्टर इंटरलॉकिंग. पुश बटन इंटरलॉकिंग म्हणजे काय ते आता बघू. कॉन्टॅक्टर F फॉरवर्ड व कॉन्टॅक्टर R रिव्हर्स रोटेशनसाठी वापरतात. म्हणजे ज्या एखाद्या कॉन्टॅक्टरवर F लिहिलेलं असेल तो फॉरवर्ड मूव्हमेंटसाठी व ज्या कॉन्टॅक्टवरती R लिहिलेलं असेल म्हणजे ज्या पुश बटनवरती R असं नोटेशन दिलं असेल तो उलट दिशेने फिरण्यासाठी वापरला जातो. जेव्हा फॉरवर्ड पुश बटन दाबले जाते तेव्हा कॉन्टॅक्टर F चुंबकीय बनतो. त्यास रिव्हर्स पुश बटनच्या कॉन्टॅक्टर R मार्फत सप्लाय मिळतो. त्याच वेळेस कॉन्टॅक्टरचा होल्ड ऑन कॉन्टॅक्टर बंद होतो. बंद होतो म्हणजे त्यामधनं करंट वाहायला सुरुवात होतो. इथे क्लोज्ड असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच पुश बटनवरील दाब काढून घेतला तरी मोटरला सप्लाय मिळतो. जेव्हा रिव्हर्स पुश बटन दाबले जाते तेव्हा प्रथम कॉन्टॅक्टर F हा अचुंबकीय बनतो. म्हणजेच त्यातनं करंट वाहणे बंद होते. म्हणजेच तो ओपन होतो व नंतर कॉन्टॅक्टर R चुंबकीय बनतो. त्यामुळे दोन्ही कॉन्टॅक्टर एकाच वेळेस चुंबकीय न बनता एकानंतर एक चुंबकीय बनतात. ऑक्झिलरी कॉन्टॅक्टर इंटरलॉकिंग. फॉरवर्ड कॉन्टॅक्टरचा ऑक्झिलरी कॉन्टॅक्टर F हा रिव्हर्स कॉन्टॅक्टर कॉईलच्या सिरीजमध्ये जोडतात. रिव्हर्स कॉन्टॅक्टरचा R ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट रिव्हर्स याचंच इंडिकेशन R या लेटरने दर्शवितात. हा फॉरवर्ड कॉन्टॅक्टरच्या म्हणजे F कॉन्टॅक्टरच्या कॉईलच्या सिरीजमध्ये जोडला जातो. जेव्हा फॉरवर्ड पुश बटन दाबले जाते तेव्हा कॉन्टॅक्टर F चुंबकीय बनतो व मोटर सुरू होते. दाब काढून घेतला जातो तेव्हा होल्ड ऑन कॉन्टॅक्टर मार्फत सप्लाय मिळतो. यावेळेस कॉन्टॅक्टरचा कॉन्टॅक्ट ओपन असून तो
आर कॉन्टॅक्टर कॉईलच्या सिरीजमध्ये असतो, म्हणून कॉन्टॅक्टर आर चुंबकीय बनत नाही. अशा प्रकारे एफ कॉन्टॅक्टर चुंबकीय बनतो व त्याच वेळेस कॉन्टॅक्टर आर चुंबकीय बनत नाही. आता इंचिंग किंवा जॉगिंग याबद्दल पाहू. इंचिंग आणि जॉगिंग ही मोटरची फिरण्याची स्थिती दर्शक शब्द आहेत. थोड्या कालावधीसाठी मोटर सुरू करणे त्यास इंचिंग किंवा जॉगिंग असे म्हणतात. जॉगिंग किंवा इंचिंग या ऑपरेशनमध्ये जोपर्यंत पुश बटन दाबलेले असेल तोपर्यंतच मोटरला सप्लाय मिळतो व मोटर चालू राहते. दाब काढला की सप्लाय कट होऊन म्हणजे सर्किट ओपन होऊन मोटर बंद होते. अशा प्रकारच्या मंडलात म्हणजे सर्किटमध्ये होल्ड ऑन कॉन्टॅक्ट नसतो, म्हणजेच तुमचं पुश बटनवरती असलेलं प्रेशरच यामध्ये कार्यरत असते. सर्किटमध्ये होल्ड ऑन कॉन्टॅक्ट वापरलेला असतो. त्याच्या सिरीजमध्ये सिलेक्टर स्विच जोडलेला असतो. जेव्हा सिलेक्टर स्विच ऑफ असतो तेव्हा होल्ड ऑन कॉन्टॅक्ट सप्लाय कट होतो व मोटर जॉगिंग किंवा इंचिंग या ऑपरेशनसाठी कार्य करते. सिलेक्टर स्विच याचा अर्थ असा की तुम्हाला इंचिंग आणि जॉगिंग हे कार्य करायचं असते. ते सिलेक्ट करण्याकरता जो स्विच वापरला आहे त्याला सिलेक्टर स्विच असे म्हणतात. जेव्हा सिलेक्टर स्विच ऑन असतो तेव्हा होल्ड ऑन कॉन्टॅक्टरचा सप्लाय चालू होतो. मोटरचे ऑन पुश बटन दाबले असता मोटर सतत चालू राहते व मोटरचे ऑफ पुश बटन दाबले असता मोटर बंद होते. जॉगिंग याचा अर्थ असा की सतत म्हणजे रिपीटेड थोड्या कालावधीसाठी मोटरचे सुरू व बंद करणे. उदाहरणार्थ क्रेनची गती, कटिंग ऑफ मेटल इत्यादी. जॉगिंग व इंचिंग या दोन शब्दामध्ये थोडा फरक आहे. जॉगिंगची क्रिया फुल पॉवरवरती होते तर इंचिंगची क्रिया ही कमी म्हणजे रिड्यूस्ड पॉवरवरती होते. जॉगिंग हे 1 मिनिटामध्ये 5 पेक्षा जास्त वेळ करीत नाहीत. जॉगिंगमुळे मोटरमध्ये उष्णता म्हणजेच ओव्हरहीट वाढते. ओव्हरहीट कमी करण्यासाठी मोटरचे डी-रेटिंग करतात. डी-रेटिंग या प्रोसेसचा अर्थ असा, मोटर जी रेटेड कॅपॅसिटीसाठी डिझाईन केली आहे त्यापेक्षा कमी पॉवरवरती किंवा कमी व्होल्टेजवरती किंवा कमी करंटनी ऑपरेट करणे असा आहे. रेटेड पॉवरपेक्षा तुम्ही कमी पॉवर वापरली तर हीट लॉस तुम्ही बऱ्यापैकी कंट्रोल करू शकता. कारण ओव्हरहीट हा सर्वात जास्त मोटर वाइंडिंग इन्सुलेशनवरती परिणाम करतो. इन्सुलेशन खराब झाल्यामुळे मोटरचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो. मोटर जळायची भीती राहू शकते. यानंतर टर्मिनॉलॉजी आहे प्लगिंग. प्लगिंग म्हणजे मोटर बंद करणे किंवा फिरण्याची दिशा बदलणे. प्लगिंग हा मोटरला इलेक्ट्रिकली थांबविण्याचा एक प्रकार आहे. इलेक्ट्रिकली थांबवण्याचा म्हणजे त्याची रोटेशनची गती 0 करण्याचा हा एक प्रकार आहे. यामध्ये मोटरचे टर्मिनल अदलाबदल करतात. या अदलाबदलीमुळे मोटरच्या टॉर्कची दिशा उलटी होऊन मोटरची गती कमी होते. प्लगिंगमध्ये अतिरिक्त रेझिस्टन्स सर्किटमधील विद्युत प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येतो. परंतु यामध्ये या रेझिस्टन्सच्या वापरामुळे पॉवर वाया जाते. अर्थात ही पॉवर मोटर फिरत असते तेव्हाच वाया जाते.
अन्यथा या रेजिस्टन्सचा सर्किटमध्ये काहीही उपयोग नाही. या उलट पद्धतीने मोटर थांबवण्याच्या क्रियेला रिव्हर्स करंट ब्रेकिंग असेही म्हणतात. ही पद्धत DC मोटर तसेच AC इंडक्शन मोटरसाठी वापरतात. प्लगिंगसाठी DC मोटरमध्ये आर्मेचर व्होल्टेजची पोलॅरिटी बदलवितात, तर AC इंडक्शन मोटरमध्ये स्टेटर व्होल्टेजचा फेज अदलाबदल करतात. कारण AC इंडक्शन मोटरमध्ये फेजचा सिक्वेन्स बदलल्या असता त्याची फिरण्याची दिशा बदलते. प्लगिंग क्रियेमध्ये सुद्धा मोटर ओव्हरहीट होते, परंतु याची काळजी घेऊन एलिव्हेटर, क्रेन, प्रेस, मिल इत्यादी सारख्या मशिनरीसाठी याचा वापर करतात. इथे आकृतीमध्ये आपण बघतो आहे, लेफ्ट हँड साईडला जी फिगर दाखविलेली आहे, DC शंट मोटरची फिगर दाखविलेली आहे. एका दिशेने मोटर फिरत असेल. राईट हँड साईडला आपण आर्मेचरच्या सप्लायचा व्होल्टेजचं पद्धती बदलविली, तीच DC शंट मोटरमध्ये फिरण्याची गती बदलते. आता शब्द बघणार आहोत ओव्हरलोड रिलीज. प्रोटेक्शन सर्किटसाठी किंवा कंट्रोल सर्किटसाठी जे कोणतं महत्त्वाचं युनिट आहे दॅट इज द ओव्हरलोड रिलीज. कोणत्याही एका फेजमधून मर्यादेपेक्षा जास्त प्रवाह वाहल्यास स्टार्टर ॲटोमॅटिकली बंद होतो. हा ॲटोमॅटिकली बंद होण्याची क्रिया जी आहे त्याला ओव्हरलोड रिलीज असे म्हणतात. ओव्हरलोड रिलीजचं कार्य करण्यासाठी जो कोणता रिले कार्यरत असतो त्याला ओव्हरलोड रिले असे म्हणतात. मोटरचा ओव्हर करंट एक फेज बंद म्हणजे बंद याचा अर्थ ओपन ऑर अनड्यू शॉर्ट झाल्यापासून बचाव होण्यासाठी ओव्हर करंट रिले वापरतात. अर्थात ओव्हर करंट रिले हा इतर कारणामुळे सुद्धा जर करंट जास्त वाहत असेल तरीही वापरतात. नॉर्मल प्रवाहापेक्षा जास्त प्रवाह वाहल्यास हा रिले कार्य करतो. सिंगल फेजिंग. 3 फेज इंडक्शन मोटरला 3 फेज सप्लाय दिला असता चालू स्थितीमध्ये जर त्यापैकी एक फेज ओपन झाला असेल म्हणजे त्याला 3 फेजनी सप्लाय न मिळता त्याला फक्त 2 फेजमुळे जर सप्लाय मिळत असेल तर त्यास सिंगल फेजिंग झाले असे म्हणतात. सप्लायचा फ्यूज ओपन होणे, सप्लायच्या वायरमध्ये किंवा मोटरच्या कनेक्शनमध्ये लूज कॉन्टॅक्ट होणे, टर्मिनल कनेक्शनची टोके खराब होणे इत्यादीमुळे सिंगल फेजिंग होते. या स्थितीमध्ये मोटर 2 फेजवर सुरू राहते, परंतु त्याच वेळेस मोटर नॉर्मल करंटच्या 7 पट जास्त करंट वाहून नेतो. त्यामुळे इतका जास्त करंटमुळे I²R लॉसेस होऊ शकतात किंवा तसंच मॅग्नेटिक सर्किट अनबॅलन्सिंग होऊन सुद्धा मोटर जळण्याची शक्यता असते. स्टार्टरची आवश्यकता. मोटर स्थिर असताना सप्लाय दिल्यास ती ट्रान्सफॉर्मर प्रमाणे कार्य करेल. कारण स्टेटरला सप्लाय देतो त्याला आपण ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी असं संबोधू शकतो व मोटरचं जे रोटर सर्किट आहे ते ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी सर्किट आपण संबोधू शकतो की जे सेकंडरी सर्किट शॉर्ट सर्किट असते. याचा अर्थ असा की रोटरचा प्रवाह वाढेल व स्टेटर जास्त प्रवाह घेईल. या वाढलेल्या प्रवाहामुळे स्टेटर वाइंडिंग जळण्याची शक्यता असते. कारण सुरुवातीला मोटर ही स्टँड स्टील असते म्हणजे मोटरचा स्पीड 0 असतो
त्यामुळे मोटरची सेकंडरी साईड शॉर्ट सर्किटेड असते. सेकंडरी साईडचा EMF जनरेटेड म्हणजे अपोजिंग EMF सुद्धा 0 असतो. तसेच याचं जे सप्लाय व्होल्टेज ड्रॉप होऊन जवळच्या मोटर रिलेवर सुद्धा याचा परिणाम होऊन तो ट्रिप होण्याची शक्यता असते. मोठ्या हाऊस पॉवरच्या मोटरचा सुरुवातीचा प्रवाह कमी करण्यासाठी म्हणूनच स्टार्टरची आवश्यकता असते. 5 HP पर्यंतच्या मोटर डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टरच्या साहाय्याने सप्लायला जोडल्या जातात. कॉन्टॅक्टरचा उपयोग मोटर सप्लायला जोडणे व बंद करणे यासाठी होतो. कॉन्टॅक्टरची बॉडी पॉलिस्टरची बनविलेली असते, ज्यावर फायर म्हणजे अग्नीचा परिणाम होत नाही. ती कठीण असते, हार्ड मटेरियलची असते व तिचे आयुष्यमान चांगले असते. कॉन्टॅक्ट पट्टी ही सिल्व्हर ॲलॉय तसेच कॅडमियम ऑक्साईडपासून बनविलेली असते. त्या पट्टीवर वेल्डिंग होत नाही. तसेच मेक अँड ब्रेक या क्रियेमुळे जे स्पार्किंग होते त्याचासुद्धा या पट्टीवरती परिणाम फार कमी होतो किंबहुना होत नाही असं म्हटलं तरी चालेल. यामध्ये 2 प्रकारचे कॉन्टॅक्ट्स वापरतात. एक मेन कॉन्टॅक्ट व दुसरा ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट पट्टी सहज बदलता येते. नो होल्ड कॉईल 50 हर्ट्ज ते 60 हर्ट्ज तसेच लो व्होल्टेजवर कार्य करते. अशा प्रकारचे तिचे डिझाईन केलेले असते. या कॉईलवर वातावरणाचा परिणाम होत नाही. ही कॉईल कॉन्टॅक्टरमध्ये सहज बसविता येते. या नो होल्ड कॉईलची शक्ती ही 5 वॅट ते 8 वॅट इतकी असते. ही कॉईल 240 व्होल्ट तसेच 440, 430 और 420 व्होल्टवरती सुद्धा कार्य करते. कॉन्टॅक्टरचे कार्य सर्किट चालू ठेवणे, एकसारखा सतत प्रवाह पुरविणे व सर्किट जोडणे किंवा तोडणे म्हणजे ब्रेकिंग करणे इत्यादी असते. ओव्हर करंट रिले. मोटरचा ओव्हर करंट रिले हा सिंगल फेजिंगपासून बचाव होण्यासाठी वापरतात. त्यासोबत मोटरमध्ये इतर कोणत्या दोषामुळे सुद्धा जर जास्त करंट वाहत असेल तरी पण तो मोटरला प्रोटेक्शन देतो. नॉर्मल प्रवाहापेक्षा जास्त प्रवाह वाहल्यास हा रिले कार्य करतो. यामध्ये पातळ तार असते जी हीटरसारखी कार्य करते. जेव्हा नॉर्मल प्रवाहापेक्षा जास्त प्रवाह वाहत असेल तेव्हा म्हणजे अर्थात हा प्रवाह कोणत्याही फेजमधून वाहत असेल तरी ही तार गरम होते व आत ठेवलेल्या बायमीटर रिलेची पट्टी वाकविते. ओव्हरलोड स्विच ओपन होऊन नो होल्ड कॉईलचे म्हणजे NVCचे सर्किट ब्रेक होते व मोटर सप्लायपासून वेगळी होते. हे रिले 2 प्रकारचे आहेत, मॅग्नेटिक ओव्हरलोड रिले व बायमेटॅलिक ओव्हरलोड रिले. मॅग्नेटिक ओव्हरलोड रिले म्हणजे जो रिले चुंबकीय बलानुसार कार्य करतो तो मॅग्नेटिक ओव्हरलोड रिले. बायमेटॅलिक ओव्हरलोड रिले म्हणजे ज्या रिलेमध्ये 2 मेटॅलिक पट्ट्या वापरल्या जातात. करंट वहनामुळे त्यातली एक पट्टी गरम होऊन प्रसरण पावते म्हणजे बेंड होते व कॉन्टॅक्ट्स ओपन होतात, त्या पद्धतीचा रिले. आता ISI मार्किंगनुसार कंट्रोल सर्किटमध्ये काही वापरले जाणारी चिन्हे दाखविलेली आहेत. 1 नंबरवर कॉन्टॅक्टरचा सिम्बॉल दाखविलेला आहे. कॉईल कशी दाखवायची ते 2 नंबरवर दाखविलेले आहे. स्टॉप पुश बटन,
स्टार्ट पुश बटन, स्टॉप पुश बटनमध्ये कॉन्टॅक्ट फर्म दाखविलेले आहेत. स्टार्ट पुश बटनमध्ये कॉन्टॅक्टर्समध्ये थोडी गॅप दाखविलेली आहे. 3 फेज मोटरचा सिम्बॉल दाखविलेला आहे. कंट्रोल ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल दाखविलेला आहे. फ्यूज दाखविलेला आहे. तसंच बायमेटॅलिक रिलेचा सिम्बॉल दाखविलेला आहे. टायमर म्हणजे टाईम सर्किटशी निगडीत असलेलं इन्स्ट्रुमेंट, त्याला टायमर असे म्हणतात. टायमरचे एकूण 4 प्रकार पडतात: थर्मल टायमर, न्यूमॅटिक टायमर, सिंक्रोनस टायमर, इलेक्ट्रॉनिक टायमर. टायमर हे एक वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणारे उपकरण आहे की जे त्याच्या निर्धारित वेळेत कार्य करते. टायमरचा वेळ रोज संध्याकाळी 5 वाजता जर सेट केला असेल तर तो त्याच वेळेस तो कार्यरत होईल. टायमर हे 2 प्रकारचे असतात. पहिला म्हणजे या प्रकारचा टायमर एकदाच ऑफ होतो, म्हणजे एकदा त्याचे कार्य झाले की तो टर्मिनेट म्हणजे बंद होतो. परत आपल्याला सुरू करायचं असेल, आपल्याला परत त्याच्यावरती क्रिया करावी लागते. नंबर 2, या प्रकारचा टायमर ठराविक कालावधीसाठी नंतर सतत ऑन ऑफ होत राहतो, म्हणजे याची क्रिया रिकरिंग असते. उदाहरणार्थ, एखादा टायमर रोज सकाळी 5 वाजता ऑफ होत असेल तर तो वेळापत्रकाप्रमाणे कार्य करेल, म्हणजेच त्यास आवर्ती टाईम आहे, म्हणजे रिकरिंग टाईम आहे. जो टायमर एकदाच ऑफ होतो त्यामध्ये पुढील सेटिंग करतात. वेळापत्रकानुसार फक्त एकच वेळ त्यामध्ये नमूद केली असते. कॉन्स्टंट वेळेनुसार निश्चित दिनांक व त्यामध्ये वेळ दिलेली असते. नंबर 3, कार्यान्वित झालेल्या शेवटच्या वेळेनुसार व रेग्युलर टाईम कंट्रोलनुसार कार्यान्वित होण्यापूर्वीचा वेटिंग वेळ. नंबर 4, वेळापत्रकानुसार म्हणजे रेग्युलर टाईम कंट्रोलनुसार त्यामध्ये वेळ नमूद केलेला असतो. सर्वसाधारणपणे टायमरचा उपयोग प्रत्येक आठवड्यासाठी निश्चित दिनांक व वेळ यासाठी ज्या प्रोसेससाठी तो वापरला आहे ती प्रोसेस अखंडित चालू राहावी किंवा स्वयंचलित राहावी म्हणून केला जातो. या प्रोसेसमध्ये टायमर कार्यान्वित होऊन नंतर निश्चित वेळेस प्रोसेस सुरू होते. आणखी एका उदाहरणानुसार टायमरची संकल्पना पुढील प्रमाणे स्पष्ट होईल. उदाहरणार्थ, एका फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये ग्राहकास ठराविक कालावधीनंतर ऑर्डर मिळाली नाही तर ग्राहकास एक कूपन मिळेल. टायमरचे कार्य ग्राहकास रेस्टॉरंटमध्ये आल्याबरोबर सुरू होईल. निर्धारित वेळ संपल्यावर टायमरची बॅग ऑर्डर सब प्रोसेस सुरू होते व डिस्काउंट कूपन बॅगमध्ये समाविष्ट होते. टायमर हे एक वैशिष्ट्यपूर्ण घड्याळ आहे. टायमरने क्रम, वेळ किंवा प्रोसेस नियंत्रित केली जाते. साधा डिनोटर टायमर यामध्ये सर्किट बोर्ड, कंट्रोल चिप, LED डिस्प्ले, बॅटरी असते. टायमर हे मेकॅनिकल, इलेक्ट्रोमेकॅनिकल, डिजिटल या प्रकारचे असतात. संगणकामध्ये डिजिटल टायमर वापरतात. आपण मेकॅनिकल टायमरबद्दल माहिती पाहू. पूर्वी या टायमरमध्ये घड्याळावर कार्य करणारे मेकॅनिझम वापरत असत. स्प्रिंगमुळे यामधील वेग नियंत्रण साधले जात असे. जुन्या काळच्या घड्याळामध्ये घड्याळाचं टायमिंगच हे मुळात स्प्रिंगवरती कंट्रोल होत होतं. आधुनिक ॲक्युरेट मेकॅनिझमसाठी लहान आकाराचे अलार्म घड्याळ हे उत्तम उदाहरण आहे. याचा मुख्य फायदा म्हणजे याला बॅटरी लहान लागते, म्हणून पॉवर कमी खर्च होतो व खूप दिवस त्याची साठवणूक करता येते. यामुळे विहीर खोदणे, खाणकाम यासाठी अशा पद्धतीच्या टायमरने स्फोटके नियंत्रित करता येतात. इलेक्ट्रोमेकॅनिकल टायमर यामध्ये 2 प्रकारचे टायमर असतात. एक थर्मल प्रकारचा
यामध्ये दोन भिन्न धातूच्या पट्ट्या वापरून परिणाम घडून आणला जातो. स्टील व ब्रांझ हे धातू सहसा वापरतात. विद्युत प्रवाह या पट्टीमधून वाहू लागताच उष्णता निर्माण होऊन एक पट्टी बेंड होऊन म्हणजे वाकून कॉन्टॅक्ट ओपन होतो. थंड होताच पुन्हा कॉन्टॅक्ट जोडला जातो व प्रवाह वाहू लागतो. याचा उपयोग ॲटोमोबाईलमध्ये व डिस्को लाईटमध्ये करतात. या प्रकारच्या टायमरमध्ये लहान AC सिंक्रोनस मोटर वापरतात. AC मोटर कॅमला म्हणजे रोटेटिंग शाफ्टला फिरवतो व AC मोटर बदलत्या प्रवाहामुळे तंतोतंत वेगाने फिरते. सिंक्रोनस या शब्दाचा अर्थच ॲक्युरेट स्पीड असा होतो. गिअरमुळे मोटरचा वेग योग्य राखून कॅम फिरविला जातो. या टायमरचा उपयोग वॉशिंग मशीन, ड्रायर व डिशवॉशरमध्ये करतात. या प्रकारच्या टायमरला फिक्शन क्लच असतो. इलेक्ट्रोमेकॅनिकल टायमरची किंमत सेमीकंडक्टर डिव्हाइसपेक्षा कमी असते. मेकॅनिकल टायमर व इलेक्ट्रिकल रिले या दोन्हीचे एकत्रीकरण करून इलेक्ट्रोमेकॅनिकल कंट्रोलर म्हणून वापरतात. 1950 आणि 1960च्या दशकात इलेक्ट्रोमेकॅनिकल टायमरची मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्यात. हवाई शस्त्रास्त्रे, रॉकेट, मिसाईल यामध्ये याचा सर्रास वापर करण्यात येत होता. डिजिटल टायमर जहाजामध्ये काउंटडाऊनसाठी होममेड टायमर वापरला जात असे. त्यामध्ये क्वार्ट्झ घड्याळ वापरत होते. डिजिटल टायमरने मेकॅनिकल टायमरपेक्षा अचूक वेळ साधली जाते कारण यामध्ये इलेक्ट्रॉनिक इंटिग्रेटेड सर्किट वापरतात. डिजिटल टायमर हे इलेक्ट्रोमेकॅनिकल टायमर व मेकॅनिकल टायमरपेक्षा स्वस्त असतात. या टायमरमध्ये वॉच टेक्नॉलॉजी वापरतात. म्हणजे ही टेक्नॉलॉजी इलेक्ट्रोमेकॅनिकलपेक्षा जास्त ॲक्युरेट आहे. नवीन नियंत्रण तंत्रामध्ये संगणकीय प्रोग्राम, ज्याला लॉजिक कंट्रोल असे म्हणतात, हे लॉजिक वापरतात. सेफ्टी उपकरणामध्ये डिजिटल टायमरचा उपयोग खूप जास्त केला जातो. उदाहरणार्थ गॅस टायमर. कॉम्प्युटर टायमर संगणकामध्ये 1 ते 16 टायमर वापरले असतात. हे डिजिटल प्रकारचे असतात. जेव्हा ते 0 होतात तेव्हा संगणक बंद होतो, अशी त्यांची रचना असते. मोटरच्या कंट्रोलसाठी या प्रकारचा टायमर वापरला जातो. या टायमरचा प्रोग्राम संगणकाने सेट केलेला असतो. सिंक्रोनस टायमर या टायमरमध्ये सिंक्रोनस मोटरचा वापर करतात. या मोटरचा वेग 100 RPM इतका असतो. या टायमरचा उपयोग करून कंट्रोल मशीन, मॉनिटर इत्यादी सारखे कार्य केले जाते. या मोटरचा उपयोग एअर कंडिशनरमध्ये करतात. इलेक्ट्रॉनिक टायमर खालील सर्किटमध्ये 7555 IC वापरून साधा इंडिपेंडंट टायमर दाखविलेला आहे. यामध्ये ऑन व ऑफ टाईम स्वतंत्रपणे सेट केलेला आहे. यामधले स्विचेस पाहून आपण सहजरित्या हा टायमर आपण पाहू शकतो. लिमिट स्विच. लिमिट स्विच हे ॲल्युमिनियम कास्ट आयर्न प्लॅस्टिकपासून बनवितात. लिमिट स्विच म्हणजे मर्यादामध्ये वापरण्याकरता ज्या स्विचचा उपयोग केला जातो त्याला लिमिट स्विच असे म्हणतात. काही लिमिट स्विचेसमध्ये प्लंजर, रोलर प्लंजर, फ्लेक्झिबल रॉड याप्रमाणे असते. लिमिट स्विचचा उपयोग हॉइस्ट, लिफ्ट, क्रेन व सर्व प्रकारच्या मशीन टूलसाठी केला जातो. मेकॅनिकल लिमिट स्विच
मेकॅनिकल लिमिट स्विच हे एक यांत्रिक डिझाईन आहे. त्याचा उपयोग उपकरणाची स्थिती दर्शविण्यासाठी होतो. उदाहरणार्थ, झडपेच्या वाढीव शाफ्टने यांत्रिकरित्या लिमिट स्विच बंद किंवा ओपन होतो. लिमिट स्विच झडपेच्या स्थितीनुसार ऑन ऑफ होत असतो. सर्वसाधारणपणे लिमिट स्विच फुल ओपन किंवा फुल क्लोज स्थिती दर्शविते. इथे कंट्रोल सर्किटमध्ये वापरण्यात येणारे विशिष्ट टायमरचे आकृती दाखविलेले आहेत. बहुतेक मेकॅनिकल लिमिट स्विच हे पुश बटन टाईप असतात. जेव्हा झडपेचा शाफ्ट लिमिट स्विचला स्पर्श करतो तेव्हा लिमिट स्विच दाबला जातो व विद्युत मंडळ ऑन केल्या जाते, म्हणजे सर्किट क्लोज्ड होते. जेव्हा झडपेचा शाफ्ट लिमिट स्विचपासून दूर जातो तेव्हा लिमिट स्विच स्प्रिंग प्रेशरमुळे ऑफ होतो, म्हणजे सर्किट ऑफ होते व विद्युत मंडळ ऑफ केले जाते. नंतर प्रेशर स्विच हा अशा प्रकारचा स्विच आहे की इनपुट बाजूला ठराविक सेट न्यूमॅटिक प्रेशरमुळे विद्युत कॉन्टॅक्ट साधला जातो. न्यूमॅटिकचा अर्थ हवा किंवा गॅसद्वारा निर्माण होणारी क्रिया. या स्विचचा उपयोग ज्या ठिकाणी न्यूमॅटिक प्रेशर वापरून ऑन ऑफ केले जाते अशा ठिकाणी केला जातो. औद्योगिक कारखान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर स्विच मोठ्या प्रमाणात वापरतात, जसे एअर कॉम्प्रेसर प्रेशर स्विच, वॉटर पंप प्रेशर स्विच, वॉटर लेव्हल प्रेशर स्विच इत्यादी. या प्रेशर स्विचमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं कंट्रोल करता येते. अशा प्रकारे आज आपण कंट्रोल सर्किट या विषयाच्या अनुषंगाने काही बाबी पाहिल्या. त्यामध्ये खालील पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कंट्रोल सर्किटची माहिती, इंटरलॉकिंग म्हणजे काय, इंचिंग किंवा जॉगिंग म्हणजे काय, इंचिंग आणि जॉगिंगमधला सूक्ष्म फरक काय, सिंगल फेजिंग म्हणजे काय, त्यामुळे काय धोके होऊ शकतात, टायमरचे प्रकार, लिमिट स्विचचे उपयोग, बेसिक कंट्रोल म्हणजे काय, ते कसं केलं जाते, इंटरलॉकिंगचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, प्लगिंग म्हणजे काय, ते कशासाठी वापरतात, स्टार्टरची आवश्यकता काय, स्टार्टरनी मोटरला काय प्रोटेक्शन मिळू शकते, टायमरचे प्रकार कोणते, टायमर कसं कार्य करते, तसेच प्रेशर स्विचचे उपयोग विचारू शकतात. मित्रांनो, कंट्रोल सर्किट हा खूप मोठा विषय आहे. नवीन औद्योगिकीकरणामध्ये यामध्ये वेगवेगळे सतत शोध लागत असतात, त्याचे उपयोग वाढत असतात, परंतु ही बेसिक थिअरी सर्व ठिकाणी कॉमन राहते. ही लक्षात घ्यावी व अभ्यासामध्ये मार्गक्रमणा करावी. धन्यवाद.